सानिकाची सांभाळा स्वतःला. ए पोरी पोरी काय काय लिहिलंय त्याच्यात? ए सांग ना ग, काय लिहिलंय? हे बापाचं काळीच फाटायला लागलंय. अगं काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये? बाबा आपला संशय खरा ठरला. यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही झालाय, विषारी गॅसमुळे झालाय. शांत हो सोनून. वाजव का? 1 2 3 सुरू. अच्छा. आउट. आउट 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 अरे नाही बरोबर आहे. आउट आउट. हे काय झालं ते धागा घड्यात अडकला होता म्हणून तरी आउट. आता 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 अजितला काय शिक्षा द्यायची राव? एक मिनिट मला परत काहीतरी सुचलंय. ओके अजित, हा तू ना सगळ्यांसाठी चाय बनवून आण जा. हा अरे वा. काय? थांब. काय हर्षित दादा, तो आजचा सगळ्यांसाठी मस्त चहा करून आणेल. ही काय शिक्षा झाली का? मी सांगते. नाही मला सुचतंय काहीतरी. हे बघ हे बघ सगळे आहेत काय. तू ना सगळ्यांना एक मस्तपैकी जोक सांग, पण नुसतं सांगू नकोस, असं ऍक्टिंग करून सांग. वा चांगली चांगली शिक्षा आहे. हा हा मज्जा येईल ना. चला अजितराव. हा सांगतो. अरे तुला बघून मला एक जोक आठवला. अगं म्हणजे नवरा बायकोचा जोक आहे. हा तर एकदा नवरा आपल्या बायकोला विचारतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? एक मिनिट. ऍक्टिंग करून सांगायचंय जोक, असं नाही. हा ऍक्ट करायचं. अरे हा ऍक्टिंग करायची ना. तर नवरा बोलतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? बायको म्हणते, अहो खूप खूप प्रेम आहे, इतकं की मी तुमच्यासाठी जगाशी भांडू शकते. मग नवरा म्हणतो, अगं मग तू माझ्याशी इतकं का भांडतेस? बायको म्हणते, अहो कारण तुम्हीच माझे जग आहात ना. एक नंबर मस्त होता. हा जोक तुला प्रेरणाला बघून सुचला? दादा काय परत करू? कसं झालं? आणखी सांगू? मागात पडणार आहे. ऑल द बेस्ट. ए तू आठवण नको ना करून देऊ. हा, काही नाही. आउट ना. बस ना. प्रेरणाताई कळतंय हा. अजितराव मस्त. हॅलो. नाही ते तुम्ही ना परवा याल का? गणपती आहेत ना घरी. हो तुम्ही परवा या ऑफिसला. हो आपण भेटून बोलूया. चालेल. थँक्यू.
सानिका तू इथे? हो, तुमच्या घरचा आनंद दुरूनच बघत होते. किती छान वाटतं ना, आपलं घर, आपली माणसं, आपला जोडीदार आपल्या सोबत असणं. लग्नानंतरचा माझाही हा पहिलाच सण होता. पण माझं नशीब बघा ना, हरतालिकेची पूजा देखील करता आली नाही हो मला. सानिका मी समजू शकते. नाही, तुम्ही नाही समजू शकत, कारण तुम्ही माझ्या जागेवर उभ्या नाही आहात. मला वाटलं होतं तुम्ही माझ्यासाठी लढाल, मला न्याय मिळवून द्याल. पण तुमच्यासाठी एखाद्याला न्याय मिळवून देण्यापेक्षा तुमच्या घरचा आनंद जास्त महत्वाचा आहे. हे बघ सानिका, असं नाहीये का? तुम्ही स्वतःला गरिबाची कैवारी म्हणून घेता ना. आजवर एकही केस हरला नाही आहात म्हणून तेव्हा विरोधता, पण माझ्या केससाठी मात्र मला त्या वकिलांकडे पाठवलं ज्यांनी माझी केस घ्यायलाच नकार दिला. हो, आहे का तुमचा न्याय? माझ्या नवऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला माहितीये? हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बघा. आता तरी माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल का? की हे रिपोर्ट्स पण तुमच्या घराच्या आनंदाखाली दबून जाईल? वाचलात रिपोर्ट? कळलं आता गरीबाचा जीव किती माती मोल येते. पण तुम्ही करा सण साजरा. आज माझ्या नवऱ्याला मी अग्नी देणार आहोत. त्यांना सांगेन तुम्ही देवाकडेच न्याय मागा, कारण माणसं तर दाद मागायच्या लायकीचीच नाहीये. ओळखायला येईल असं तरी कर मनोज. नाही नाही, पण छान करताय हा, छान करताय. अगं छान काय कळतच नाही. कळत त्याच्या. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. विधवा झाले हो मी. या बांगड्या, हे मंगळसूत्र माझ्या नशिबातच नाहीये. पण तुम्ही गप्प राहून सण साजरा करा. तुमच्या गप्प राहण्यामुळे माझ्या नवऱ्याचा खून करणारी माणसं अजूनही मोकाट फिरतायत. आता 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 एखादी हिरोईन माधुरी दीक्षित. हा हा हा, चालेल चालेल. पण तुम्ही
तुम्हाला त्याचं काय, तुम्ही करा जल्लोष. थँक्यू 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 थँक्यू. प्रेरणा चल, एक एक मिनिट, मी सांगणार प्रेरणाला काय शिक्षा द्यायची ते. कसं तिचे वीक पॉइंट्स मला माहिती आहेत ना. जाऊ दे. हे बघ, आपण सगळ्यांचे वीक पॉइंट काढले. मला असं वाटतं प्रेरणाचा स्ट्रॉंग पॉइंट आपण काढूया, कारण आपला फायदा आहे. प्रेरणा गोष्ट छान सांगते.